मित्रांनो नमस्कार। जय महाराष्ट्र। महाराष्ट्राच्या हितासाठी असणारी सर्वात मोठी अपडेट आणि मातोश्रीवरती जल्लोष करणारी सर्वात मोठी अपडेट मित्रांनो, त्या 20 जणांचा अखेर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश होणार नावासह यादी मित्रांनो आली समोर। उद्धव ठाकरे झाले खुश तर शिंदे सेना थेट व्हेंटिलेटरवरती। बघूया सर्वात मोठी अपडेट। महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये सध्या उद्धव ठाकरे यांचं महत्व मुंबईच्या दृष्टीने खूप मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे। त्याच कारणास्तव आता उद्धव ठाकरे यांचा संबंध महाराष्ट्रावरती होणारा लवकरच मुख्यमंत्रीपदाचा कब्जा तो पूर्ण देखील होऊ शकतो। नेमकं काय घडलंय, भारतीय जनता पार्टीला जवळ करून उद्धव ठाकरेंनी आता नेमकं काय साधलंय मित्रांनो, सविस्तर बघूया। देशाच्या राजकारणातील आलेली सर्वात मोठी बातमी आणि मुंबईसह महाराष्ट्रात शिवसैनिकांसाठी आनंदोत्सव जल्लोष करायला लावणारी बातमी। मित्रांनो, आपण जर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट करा, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना किंवा UBT आपलं नाव देखील लिहायला विसरू नका। महाराष्ट्रामध्ये आता निवडणुका होऊ घातल्यात, त्या दृष्टीनं शिवसैनिकांची फौज उद्धव ठाकरेंच्या मागे किती खंबीरपणे उभी ते आपल्याला पाहायचंय, तेव्हा नक्कीच कमेंट करा। मित्रांनो, महाराष्ट्र हा आता वेगवेगळ्या राजकीय दृष्टिकोनातून वेगळ्या प्रकारे ओळखला जातोय। वेगवेगळे राजकीय नेते आपली वेगवेगळी भूमिका दरवेळी सादर करतात आणि कोणता नेता कोणत्या पक्षात राहील आणि किती दिवस राहील हे आता सांगायला देखील खूप अवघड आणि कठीण चाललंय। कारण की गद्दारीच तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये दररोज होत असल्याचं आपण पाहतोय। तेव्हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना प्रश्न पडतो की आता नेमकं कुणाच्या पाठीमागे उभं राहायचं, याच्या की त्याच्या, म्हणून हा नेता कधी दुसऱ्या पक्षात जाईल असं त्यांना वाटतंय। या सगळ्या घडामोडींसह महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टी आता शिंदे गटाला अडचणीत आणू पाहत आहे आणि हेच केलं आहे। भारतीय जनता पार्टीने गेली कित्येक वर्ष महाराष्ट्रामध्ये हेच करण्याचा प्रयत्न केला आहे। दुर्दैव असं होतं की उद्धव ठाकरेंची शिवसेना त्यांच्यासोबत 25 वर्ष राहिली आणि आता ठाकरेंना समजलं। मित्रांनो, एखादा पक्ष पुढे जात असताना त्याला कसं पाठीमागे खेचायचं हे भाजपकडून शिकावं। एखादा नेता जर पुढे राजकारणामध्ये पुढे जात असेल तर त्याला त्याच जागेवरती कसं थोपवायचं हे भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडून शिकावं आणि एखादा पक्ष मुळासकट कसा फोडायचा ही देखील नीती भाजपच्याच नेत्याकडून शिकावी। म्हणजे जेवढ्या अशा गोष्टी आहेत त्या भाजप अंमलात दरवर्षी आणते, दरवेळी आणते। याचमुळे आता महाराष्ट्रात देखील भारतीय जनता पार्टीला खूप मोठा धक्का बसण्याची शक्यता होती, परंतु त्यांनी तो धक्का एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे पाठवलाय। आणि मित्रांनो, आता 20 जणांची खूप मोठी यादी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय भूकंप करणार का, हा मोठा सवाल महाराष्ट्रासमोर पडलाय। आणि ते कोणकोणते आहेत आमदार जे आता साथ सोडणार आहेत पक्षांची। मित्रांनो, महाराष्ट्रात शिवसेना ठाकरेंचं वादळ येत्या निवडणुकीमध्ये घुमणार असून दोन्ही ठाकरे बंधू मुंबईसह महाराष्ट्रात निवडणुका लढतील। हे ज्या 40 आमदारांनी उद्धव ठाकरेंशी बंडखोरी केली, बेईमानी केली, त्या नेत्यांना हे कदापि माहीत नव्हतं आगामी काळामध्ये ठाकरे बंधू एकत्र येतील असा प्रकारचा त्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं काहीच कारस्थान नव्हतं। परंतु सध्या मात्र दोन्ही बंधू एकत्र आले आणि महाराष्ट्रासाठी ती नवल वाटणारी गोष्ट ठरली। त्याच कारणास्तव महाराष्ट्र हा या गोष्टीकडे खूप आनंदाने पाहतोय, तर हे नेते घाबरटपणे पाहतायत। कारण जर या दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याचा प्लॅन जर केला तर मात्र महाराष्ट्रात आमदारांचं खासदारांचं काहीच चालणार नाही हे त्यांना बऱ्यापैकी माहित आहे। यामुळे आता त्यांची चलबिचल सुरू झाली आहे, अस्वस्थता वाढली आहे। महाराष्ट्रात आमदार या दिशेकडून त्या दिशेकडे निघाले आहेत। म्हणजेच महाराष्ट्रामध्ये सध्या उद्धव ठाकरे यांच्याकडे येणाऱ्या आमदारांची आता खूप मोठी रांग लागली आहे आणि राज ठाकरे यांच्याकडे देखील महायुतीतील नगरसेवक संपर्क साधू लागले आहेत। मित्रांनो, शिवसेनेचा निकाल लागेल तेव्हा लागेल, शिवसेना पक्षाचा चिन्हाचा निकाल लागेल तेव्हा लागेल। मात्र काही नेत्यांना आता वाटू लागले
उद्धव ठाकरेच खरे होते, उद्धव ठाकरेच आपला आधार होते, जे बेधडकपणे भारतीय जनता पार्टीशी भिडायचे आणि आपल्याला न्याय मिळवून द्यायचे. आता मात्र तशा प्रकारची अवस्था आपली नाहीये. आपल्यासोबत उद्धव ठाकरे नाहीयेत. ना धड कोणत्या अजित पवारांना बोलता येते, ना भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना बोलता येते. या सगळ्या घडामोडी त्या आमदारांना सतत सतावतायत. मग आता आपण इथे राहून काय करायचं? ना निधी, ना काम, ना कोणत्या प्रकारचा विश्वास. या सगळ्या घडामोडी करत असताना आपण इकडे येऊन चूक केली का, असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये सतत 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 घोंगावतोय. आणि या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकीय दृष्टिकोनातून खूप मोठ्या आहेत. आणि जर असं घडलं तर मित्रांनो, महाराष्ट्रात पुन्हा दुसरा मोठा राजकीय भूकंप घडवण्यासाठी भाजपा सामोरे जाते. आणि त्याला शिंदेच्या शिवसेनेकडून भारतीय जनता पार्टीमध्ये जवळजवळ 15 ते 19 आमदारांची यादी ते प्रवेश करायला घेऊ शकतात. कारण की जेवढे फडणवीस यांनी शिंदे सेनेत आमदार पाठवलेत, निवडून आणलेत, ते सगळे आमदार भाजपमध्ये जाऊ शकतात. त्यांच्याबरोबरच एक मोठा नेता देखील भाजपच्या संपर्कामध्ये असून त्याला उपमुख्यमंत्री पद हवंय आणि ते पद घेण्यासाठी तो कोणत्याही स्तराला जाऊ शकतो. आणि तो नेता जर फुटला तर बाकीचे सगळे आमदार उद्धव ठाकरे यांच्या दिशेने जाणार. हे जवळजवळ महाराष्ट्राच्या राजकारणातील त्रिकालवादी सत्य समोर येऊ लागले. मित्रांनो, कोणी नेता कुठे जाईल हे आता कोणी सांगू शकत नाही. सत्तेमध्ये जाईल की उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा जाईल हे येणारा काळच ठरवेल. मात्र सध्या अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सेनेच्या आमदारांची मात्र खूप मोठी गत करून ठेवली आहे. एकीकडे अजित पवार 1 रुपयाचा निधी द्यायला तयार नाहीत, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस कोणतीही कामं करून द्यायला तयार नाहीत. या सगळ्यांच्या अडचणीमध्ये सापडलेत हे सगळेच महत्वाचे नेते. त्यामुळे यांना वारंवार उद्धव ठाकरेंची आठवण येते. त्यामुळे या आठवणीतूनच, या अस्वस्थतेमधूनच काही आमदारांनी आदित्य ठाकरेंशी, उद्धव ठाकरेंशी संपर्क केल्याचं गेल्याच आठवड्यामध्ये आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. परंतु त्यांना वेटिंगवर ठेवतोय आम्ही, असंही आदित्य ठाकरे म्हटलेत. मग त्यांना प्रवेश द्यायचा कधी, असा प्रश्न विचारल्यानंतर यावर भाष्य करण्यास त्यांनी टाळले. म्हणजे मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दसऱ्याच्या नंतर अतिशय प्रचंड मोठा राजकीय भूकंप महाराष्ट्रामध्ये होऊ घातलाय हे आपणास सांगायची गरज नाही. आगामी काळ हा राज्याच्या राजकारणासाठी खूप महत्वाचा ठरेल. त्यासाठी सर्वच राजकीय नेते पुढारलेले आहेत. मित्रांनो, आगामी काळात उद्धव ठाकरे यांची शिवसेना नक्कीच या 20 जणांना प्रवेश देईल असं आपणास वाटतंय. परंतु त्यांची नावं आगामी काळात समोर येतीलच. मित्रांनो, बघूया पुढील काही दिवसामध्ये नेमकं राज्यात काय घडतंय. त्या दृष्टीनं आपण त्याबद्दलची बातमी लवकरच प्रदर्शित करू. भेटूया पुन्हा एकदा नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.